अवनी काय बघणार नाही, अवनीला पण सोबत यायचं होतं. आज नशीब चांगलं होतं त्यामुळं मग आपल्याला पनवेलला का होईना विंडो सीट भेटले. मानगावकरांना ही गाडी चांगली फायद्याची आहे. फायनली गावी आलो. संगमेश्वर रोड. बस आली. पाऊस पण थोडा थांबला आहे, ते बरं झालं. आलीस? नमस्कार मंडळी, शुभरात्री. रात्रीचे 9:15 वाजलेत. आपण आहोत नालासोपाऱ्यामध्ये. तर पावसाळ्याला सुरुवात झाली आहे आणि गावाला आता मस्त वातावरण झालं आहे. तर आज आपण चाललेलो आहे गावी. आज आहे सोमवार. तर सोमवारच्या वसईवरून तशा 2-3 गाड्या असतात. तर आपल्याला जी 10:30 वाजताची ओखा आहे ती ओखाने जायचं आहे. ओखाचा स्टॉप तसा इथून म्हणजे आपल्याला गेलं तर भिवंडी, पनवेल, रोहा, माणगाव आणि डायरेक्ट रत्नागिरी आहे. पण माणगावनंतर मग जिथे पण गाडी थांबेल तिथे मग आपल्याला उतरायचं. अदरवाईज रत्नागिरीला जाऊन मग आपण सकाळच्या रत्नागिरी दिवा पॅसेंजरने रिटर्न येऊ. असा काहीतरी प्रवास असणार आहे आजचा. तर चला मंडळी, पहिलं तर इथून आपल्याला नालासोपाऱ्याहून वसईला जायचं आहे आणि वसईवरून ती गाडी पकडायची आहे. अवनी काय बघणार नाही, अवनीला पण सोबत यायचं होतं, पण काय स्कूल आहे. बाय बाय बाय. लवकर या. हो, पाऊस येईल इकडे पण वाटतं. येईल आता लवकर. आज वाटत होतं येईल. आज नालासोपाऱ्यामध्ये पण सकाळी थोडा पाऊस पडला आहे, पण दिवसभर काय एवढा पडला नाही. बघूया, गावाला पण आज पडला आहे, तर चालू झाला असेल असं वाटतंय. नालासोपारा डेपोपर्यंत आपल्या छेडानगरपासून 50 रुपये डायरेक्ट रिक्षा आहे. चला आता इथून पटापट ट्रेन पकडून वसई गाठूया. प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर आलेली लोकल बोरिवलीला जाणारी धीमी लोकल आहे. ही लोकल सर्व स्थानकांवर थांबेल. चला, वसईवरून आपण तिकीट काढले. वसई टू रत्नागिरी 170 रुपये तिकीट आहे. संगमेश्वरपर्यंत 145 आहे. वसईवरून रत्नागिरीच्या दिशेने जर तुम्ही सोमवारचा प्रवास करताय तर 10:30 वाजता ओखा एर्नाकुळम आहे, गाडी क्रमांक 16337. तर ती गाडी वसईवरून भिवंडी, पनवेल, माणगाव, रत्नागिरी या 4 स्टेशनवरच थांबते. त्याच्यानंतर मग परत 10:45 आहे तिरुवनंतपुरम सुपरफास्ट एक्सप्रेस. तर ती गाडी तर एकदम सुपरफास्टच आहे. म्हणजे वसईवरून निघाली की डायरेक्ट पनवेल आणि रत्नागिरी असे 3 स्टॉप आहेत. त्याच्यानंतर परत 11 वाजता गोवा संपर्क क्रांती आहे. तर ती गाडी पण इथून निघाली आपल्या वसईवरून की वसई, पनवेल, रत्नागिरी अशा 3 गाड्या आहेत रत्नागिरीला यायला सोमवारच्या दिवशी. तर आपला प्रवास आहे आज 10:30 वाजताची ओखा एर्नाकुळम. तर या गाडीचे कोच वगैरे बघायचं असेल तर तुम्हाला वेर इज माय ट्रेनवरती तुम्ही बघू शकताय किंवा रेल्वन ॲपवरती पण बघू शकता. तर पुढे 2 आहेत आणि पाठी 2 असे 4 जनरल डबे आहेत त्या गाडीला. तर आपण आता प्लॅटफॉर्म क्रमांक 7वर जाऊया आणि पुढचेच डबे पकडूया. आपल्याला प्लॅटफॉर्म क्रमांक 7वर जाऊन गाडी पकडायची. तर आत्ताच तिथे पुण्याची गाडी आली आहे, हजरत निजामुद्दीन पुणे. आज आहे सोमवार आणि तसं म्हटलं तर मधले दिवस आहे. बघूया गर्दी किती आहे. पुणेसाठी जाणारी ही हजरत निजामुद्दीन पुणे दुरंतो एक्सप्रेस. तर ही टायमिंग काय माहिती नाही, पण आता वाजलेत 10ला 10 मिनिट आहेत. तर आता थोड्या वेळात ही गाडी पण निघेल. रात्रीचे 10:30 वाजलेत. गाडी एक 5 मिनटं उशीर आहे. येईल आता. नालासोपाऱ्याला आले, थोड्या वेळात येईल. गर्दी बऱ्यापैकी झाली, मग अशी एवढी नव्हती, आता बऱ्यापैकी आहे. अरे याला उतरवा, याला उतरवा. चला चला, चौकात घ्या, चौकात चला, चौकात चला. काय नाही, खाली आहे गाडी.
चला 10:40 झालेत. गाडी निघाली. खाली आहे गाडी आज, एवढी अशी गर्दी नाही आहे. हे बघा हे सीटवर बसले आहेत, वरच्या सीट पण खाली आहेत अजून बऱ्यापैकी. 11:56 झालेत. पनवेलला आलो. इकडे जर दोघंजणं उतरलेत तर आपल्याला आता विंडो सीट भेटलं आहे. गाडी तशी वेळेवर आहे. 11:52चा टायमिंग आहे. 7-8 मिनटं गाडी उशीर आहे. पनवेलमध्ये पण बऱ्यापैकी गर्दी आहे. तर आता जे उरली जी काही जागा आहे ती पूर्ण पॅक होऊन जाईल. आज नशीब चांगलं होतं त्यामुळं मग आपल्याला पनवेलला का होईना विंडो सीट भेटले, नाहीतर अवस्था बिकट झाली असती. खूप गर्दी आहे. म्हणजे आता वसईला एवढी नव्हती, भिवंडीला पण काय एवढं कोण चढलं नाही, मात्र पनवेलला बरेच जण चढलेत. हे बघा पूर्ण जी खाली गाडी होती ना ती आता पॅक झाली. पनवेल सोडलं आहे. आता पुढचा स्टॉप असणार आहे माणगाव. गाडीचा आता तर 93च्या आसपास स्पीड आहे, तो पुढे वाढत जाईल. एक 1:40 झाली. माणगावला आलो आहे. ऑफिशियल टायमिंग 1:20 आहे. थंडावा भरपूर आहे गावी आणि बाहेर थोडा रिमझिम पाऊस पडतो आहे. पनवेलवरून गाडी माणगावला थांबते, त्याच्यानंतर डायरेक्ट मग रत्नागिरी. तर आपल्याला संगमेश्वरला जायचं आहे. बघू कुठे जिथे क्रॉसिंगला थांबेल तसं मग उतरूया. बरेच जण उतरले त्या मानाने. माणगावकरांना ही गाडी चांगली फायद्याची आहे. आणि आता 1:30 वाजता इथे पोचले म्हणजे 2-2:30 घरी मस्त झोपून जायचं. गाडी 2 नंबरला लागली होती, तर मला वाटलं काही क्रॉसिंग वगैरे आहे, पण असं काही झालं नाही. गाडी निघाली लगेच पुढे. सकाळचे 3 वाजलेत. आपण खेडला आलो आहे. गाडी आता कुठे थांबते काय माहिती. बहुतेक खेडला थांबते वाटतं. स्लो झाले. माणगाव सोडल्यापासून गाडी काही कुठे थांबली नाही आहे अजूनपर्यंत तरी. आणि इकडे दिसतंय का थोडा पाऊस पडतो आहे. प्लॅटफॉर्म पूर्ण ओला आहे. तीन वाजले. खेड आलं. खेडला ऑफिशियल स्टॉप तर नाही आहे, पण गाडी थांबले. 3:20 झालेत. गाडी क्रॉसिंगसाठी थांबली होती. खेडला तर गाडी थांबली होती. आता पुढे बघायला लागेल कुठे थांबते. चिपळूणला थांबली तर बरं होईल, म्हणजे आपण तिकडे उतरू.
सकाळचे 4:50 झालेत. गाडी आली संगमेश्वरला, थांबत नाही बहुतेक, निघाली पुढे. डायरेक्ट आता रत्नागिरीलाच उतरूया. सकाळचे 5:30 वाजलेत. आपण रत्नागिरीला पोचलो. आता इथून पावसाळी वेळापत्रकानुसार रत्नागिरी दिवा पॅसेंजर 5:50 निघते. त्यामुळे ती गाडी आपल्याला मिळेल. नाहीतर मग रेग्युलर उन्हाळ्यात ती इथून 5:30ला निघते. चला फायनली ब्रिजवर आलो आहे. 5:40 झालेत. पटावट आपल्याला गाडी पकडावी लागेल. या बाजूला इकडे बाहेर भरायला आणि इकडे लगेचच लागलेली आहे बघा. प्रवास केल्याबद्दल आकारण्यात येणारा किमान दंड 30 जून 2026 ती रात्रीच लागलेली असते गाडी. तर येऊन बसायचं. पावसाने आपल्याला रत्नागिरीपासूनच सुरुवात केली आहे. इकडे ही गाडी आली आहे चंदीगड तिरुवनंतपुरम. रत्नागिरी दिवा पॅसेंजर प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वरती लागलेली असते आणि ही लवकर लागते. म्हणजे मला वाटतं 3-4 वाजताच लागते. 6:05 झाले. तसं ऑफिशियल टायमिंग आहे 5:50 पावसाळी वेळापत्रकानुसार. पण आज गाडी उशिरा निघालेत कारण कोकण कन्या एक्सप्रेस पण भोकेला होती मगाशी. ती आता इथे रत्नागिरीला पोचली असेल आणि त्याच्यानंतर आता आपली गाडी निघाली. चला सकाळी कसं आपली 6:15ची गाडी असते संगमेश्वर डेपोमधून. ती गाडी मिळाली पाहिजे. आणि पावसाने मस्त हजेरी लावले. स्वागत केलं आहे आपलं गावाला. बाय बाय रत्नागिरी. पाऊस पडतोय बघा, सकाळचा पाऊस. कोकण कन्या अजून काही आली नाही. म्हणजे ती आपल्याला भोकेला क्रॉसिंगला मिळेल. हिरवगार झालं बघा सगळं वातावरण. आता पावसाळ्याचे दिवस सुरू झाले. कोकण कन्या इथे क्रॉसिंगला लागले आहे बघा. कोकण कन्या पण आता बऱ्यापैकी उशीर होतं या गाडीला. म्हणजे 1-1.5 तास उशिराच असते. नाहीतर पहिल्यांदा खूप वेळेवर यायची. आणि तुतारीचं तर आज विचारूच नका. तुतारी आज सकाळी 4 वाजता निघाले दादरवरून. 12:05 निघते. तर आज सकाळी 4 वाजता निघाले. त्या गाडीचे पण सध्या इश्यूज सुरू आहेत. तरी आपली छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव कोकण कन्या एक्सप्रेस क्रॉसिंगसाठी थांबले. आणि पावसाने चांगलीच हजेरी लावले सकाळी सकाळी. भोके स्टेशन असं खाली आहे. वर चढायला लागतं. म्हणजे प्लॅटफॉर्म नाही आहे. प्लॅटफॉर्म आहे तो असा खाली आहे.
रत्नागिरीवरून आपण जेव्हा येतो तेव्हा भोके स्टेशन गेलं की मला वाटतं कोकण रेल्वेचा सर्वात मोठा हा बोगदा आहे, करबुडे बोगदा. सुंदर रेल्वे स्टेशनपैकी एक उक्षी, म्हणजे दोन्ही बाजूला बोगदे आणि मध्येच हे स्टेशन आहे. खूप सुंदर आहे एकदम. पाऊस काय थांबला नाही आहे, जो रत्नागिरीला चालू झाला आहे. म्हणजे आपल्याला खेडपासूनच लागला होता पण तो काय रिमझिम रिमझिम होता, पण आता जो चालू झाला आहे तो एकदम तुफान आहे. आणि मध्ये आता तुम्ही उक्षी रानपाट धबधबा पण पाहिला असेल, तो पण ॲक्टिव्ह झाला आहे. उक्षीनंतर संगमेश्वरला उतरूया. मी पण छत्री वगैरे आणली नाही आहे कारण गावाला छत्री होती तर मला वाटलं पाऊस असेल नसेल. संगमेश्वरला उतरताना माझी पण अशीच हालत होणार आहे कारण आपल्या संगमेश्वरला सुद्धा अर्ध्या प्लॅटफॉर्मला छप्पर आहे. अर्धा म्हणजे एंट्रीलाच आहे, बाकी पूर्ण प्लॅटफॉर्म असाच आहे. आपल्याला 7:15 शास्त्री पुलावर तरी जावं लागेल, म्हणजे कशी संगमेश्वरवरून 7:15 आपली गाडी सुटते तर ती भेटेल, नाहीतर मग प्रॉब्लेम आहे सगळा. 6:40 झालेत. पोचेल गाडी 7 वाजेपर्यंत तरी पोचेल संगमेश्वरला. हे बघा स्टेशन परत इकडे चालू झालं तसंच बोगदा आणि इकडे संपला तसा बोगदा. उक्षी चला फायनली गावी आलो. संगमेश्वर रोड. पावसाचा जोर तसाच आहे. हा
आपला संगमेश्वर डब्बा 13वा डब्बा. चला पटकन रिक्षा पकडून शास्त्री पूल गाठावा लागेल. पाऊस कधी सुरू झाला आहे? कालपासूनच की चांगला सुरू झाला आहे मात्र. शास्त्री पुलावर आलो आहे. तर 7:05 झालेत. गाडी 7:15 निघते. तर इथे यायला 5 मिनटं म्हणजे 15 मिनटं आपल्याला वाट बघावी लागेल. 7:20 गाडी येईल आपली संगमेश्वर निवळी सकाळची 7:15. पाऊस बघा किती पडतो आहे. छत्री नाही आणले तर मग आईला सांगितलं आहे गाडीवर ये. सकाळी 7 वाजता सुटणारी संगमेश्वर उमरे आणि याच्या पाठोपाठ मग आपली गाडी येते निवळी. चला बस आली. पाऊस पण थोडा थांबला आहे ते बरं झालं, नाही तर वाट लागली अशी चढायला. आलीस? हा म्हणे. तू कुठं आतेस? हो होय काय. चांगला सुरू झाला पाऊस. फोड झाली का लोकांची? हां कालपासून चालू केले ना. दाढी नाही झाले अजून नाही. हां होय. भाताची रोपं अजून पाहिजेत तशी नाही मोठे आलेत कारण पाऊसच नव्हता. आणि इकडे आपले नाचणी वर आले. तिकडे काकड्या आणि चिबूड पण आलेत. भरपूर आलेत. इकडे हे काकडी आणि चिबूडची वेल बघा किती मस्त झालेत. आता हे कसे काय काय आपल्या शेतात काय काय दुसऱ्यांना देण्यात सगळे संपतील. आणि इकडे वरच्या बाजूस या बाजूला इकडे कोकम बघा. ॲक्च्युली पाऊसच पडला नव्हता पण कशी पाणी टाकून टाकून होती. गावठी होत्या त्या काय गेल्याच, त्या परत लावायला लागतील. आणि इकडे निंबू आणि आपल्या ह्या सगळ्या नारळी. आणि इकडे हा चिबूडचा वेल शिंपणीचा शिंपून लावला होता तो पण चांगला झाला आहे. ॲक्च्युली हिला दाढ बोलतात. तर हे भरपूर मोठे मोठे झाले असते पण काय पाऊसच नव्हता. आता पावसाने सुरुवात केली तर भरकन एक 10 दिवसात तयार होतील. फोड वगैरे सगळी थांबली होती कारण पाऊसच पडला नाही. हे बघा इकडे ही भाजी तयार झाली, दारची भाजी. आणि इकडे घराच्या पाठीमागं आता फोड इकडे झाले. काही जणांची फोड झाली. ही फोड पहिलीच झाली होती. ट्रॅक्टर चालवलं होतं इकडे काकींने. तर काही जणांची फोड झाली, काही जणांची अजून बाकी आहे. आणि घराच्या पाठी इकडे पण गवत येतं बरंच. हे पण थोडंसं खणून टाकायला लागेल, नाही तर काहीतरी करायला लागेल. इकडे लाकडं आहेत आणि या बाजूला इकडे सिमेंट, इकडे कौलं. आणि इकडे आपण नेट बांधून गेलो होतो. अजून मधला भाग आहे त्याला काहीतरी करायला लागेल.
इथून पाणी सडकतं असं आई म्हणत होती. चला मंडळी, फायनली घरी पोचलो. पावसाने चांगलंच झोडपलं. ॲक्च्युली मला वाटतं एवढा पाऊस पडणार नाही. आणि गावाला ॲक्च्युली आपण जेव्हा बुधवार बाजारात गेलो होतो तेव्हा एक छत्री आईला आणि एक छत्री मला घेऊन आलेलो. तर म्हटलं छत्री काय नको आहे, गावाला जी छत्री आहे ती वापरेन. मग ही छत्री ॲक्च्युली आपण मुंबईला ये जा करताना आपण वापरू. आणि गाडीवर काय मुंबईला शक्यतो रेनकोट असतो, त्यामुळे छत्रीचा एवढा काही संबंध नसतो. असो, चांगलं आहे. पावसाने सुरुवात केली फायनली. तर चला घरी आलो आहे चहा प्यायला, गावाकडचा कोरा चहा. ॲक्च्युली या ज्या गाड्या आहेत ना, तर त्याने प्रॉब्लेम असा होतो, गाडी जर कुठे थांबली नाही, खेडला थांबली होती, पण खेडवरून एवढं डिस्टन्स कोकण कन्याने येण्यापेक्षा म्हटलं पुढे बघूया कुठे थांबते का. तर मग काय थांबली नाही, डायरेक्ट रत्नागिरीला गेली. पण ठीक आहे, रत्नागिरीला गेल्यावर आपल्याकडे रिटर्न ऑप्शन असतो, रत्नागिरी दिवा पॅसेंजर. तर त्या गाडीने फायनली संगमेश्वरला आलो आणि आता लालपरीने घरी आलो आहे. तर चला म्हणजे गावाकडे पाऊस सुरू झाला आहे. नालासोपारा काल थोडा पडला होता, म्हणजे मुंबईला अजून एवढा पाऊस सुरू नाही झाला, पण होईल लवकरच. तर चला म्हणजे हा ओव्हरऑल ओखा एक्सप्रेसचा प्रवासाचा व्हिडिओ होता. तर तात्पुरत्या स्वरूपात हा व्हिडिओ थांबूया. भेटूया आता गावच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.